अस्सलाम वालेकुम. हेलो एवरीवन, आई एम सानिया फकीर. आज जागतिक पुस्तक वाचन दिन. सर्वप्रथम ह्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस 1995 सालापासून जागतिक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1995 मध्ये पॅरिसमधील युनेस्कोच्या सभासदांनी ह्या दिवसाची सुरुवात केली. तर 1997 मध्ये आयर्लंड आणि UK मध्ये हे जागतिक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आले. आज ह्या दिवशी संपूर्ण भारतभर आणि जगभर हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे ह्या दिवसामुळे तरुण पिढींच्या मनात वाचनाबद्दल आवड निर्माण व्हावी, नवीन पुस्तक प्रकाशित व्हावेत आणि बरेच काही पुस्तकांबद्दल त्यांना ज्ञान मिळावे हा आहे. ह्या दिवशी संपूर्ण भारतभर आणि जगभरात अनेक कार्यक्रम घेतले जातात. अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले जाते, तसेच विविध कार्यक्रम पार पाडले जातात. आजच्या ह्या दिवशी हे दिवस निवडण्यात आले कारण आजच्याच ह्या दिवशी अनेक लेखक जसे विलियम शेक्सपियर अनेक लेखक असे मृत्यू पावले. त्यामुळे हा दिवस 23 एप्रिल 1995 पासून जागतिक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि पुढे जाऊन 2024ची थीम म्हणजे चला वाचूया आपले मार्ग. ह्यामुळे नवीन पिढींच्या मनात पुस्तकांबद्दल आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमामागे मुख्य हेतू आहे. आम्ही आजपासून एक सिरीज सुरू करणार आहे. त्यामध्ये मी विविध प्रकारची पुस्तके वाचून दाखवणार आहे. आजच्या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे प्रज्वलित मने बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलामांबद्दल तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन असून भारतातील 11वे राष्ट्रपती आणि लेखक. त्यांनी युवकांमध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांच्याशी विविध स्तरांवर जाऊन संवाद साधले आणि विविध पुस्तकांचे लेखन केले, ज्यामुळे युवक आपले भारत देश जगातील सर्वोत्कृष्ट देश म्हणून ओळखण्यात यावे हा त्यांचा स्वप्न होता. मिशन 2020, द इग्नायटेड माइंड्स असे अनेक पुस्तके आणि कविता लिहून त्यांनी युवकांच्या मनात भारताबद्दल आणि आपल्या देशातील संस्कृतीबद्दल आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कसे वागावे, काय करावे, एक युवक कसा असावे असे विविध लिखाण त्यांनी केले आणि आपल्या देशाला एक महाशक्ती बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ह्या पुस्तकाचे अस्सलाम वालेकुम. हेलो एवरीवन, आय एम सानिया फकीर. आज जागतिक पुस्तक वाचन दिन. सर्वप्रथम ह्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस 1995 सालापासून जागतिक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1995 मध्ये पॅरिसमधील युनेस्कोच्या सभासदांनी ह्या दिवसाची सुरुवात केली. तर 1997 मध्ये आयर्लंड आणि UK मध्ये हे जागतिक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आले. आज ह्या दिवशी संपूर्ण भारतभर आणि जगभर हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे ह्या दिवसामुळे तरुण पिढींच्या मनात वाचनाबद्दल आवड निर्माण व्हावी, नवीन पुस्तक प्रकाशित व्हावेत आणि बरेच काही पुस्तकांबद्दल त्यांना ज्ञान मिळावे हा आहे. ह्या दिवशी संपूर्ण भारतभर आणि जगभरात अनेक कार्यक्रम घेतले जातात. अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले जाते, तसेच विविध कार्यक्रम पार पाडले जातात. आजच्या ह्या दिवशी
हे दिवस निवडण्यात आले कारण आजच्याच ह्या दिवशी अनेक लेखक जसे विलियम शेक्सपियर अनेक लेखक असे मृत्यू पावले. त्यामुळे हा दिवस 23 एप्रिल 1995 पासून जागतिक पुस्तक वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि पुढे जाऊन 2024ची थीम म्हणजे चला वाचूया आपले मार्ग. ह्यामुळे नवीन पिढीच्या मनात पुस्तकांबद्दल आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमामागे मुख्य हेतू आहे. मी आजपासून एक सिरीज सुरू करणार आहे. त्यामध्ये मी विविध प्रकारची पुस्तके वाचून दाखवणार आहे. आजच्या पहिल्या पुस्तकाचे नाव आहे प्रज्वलित मने बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलामांबद्दल तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन असून मी ही सिरीज सुरू केली. या पाठीमागील रिझन म्हणजे आजच्या धावपळीच्या युगात सर्वांकडे पैसा संपत्ती सर्व काही आहे, परंतु टाईम नाही. मी पुस्तके वाचते आणि दुसऱ्यांनाही सांगते पुस्तके वाचा, परंतु समोरच्याकडून एकच रिप्लाय येतो, ते म्हणजे टाईमच नाही. आणि दुसरा रिझन म्हणजे मी लहानपणी जेव्हा लहान होते तेव्हा मला पुस्तक वाचण्याची खूप सवय होती, खूप आवड होती, परंतु त्यावेळेला मला पुस्तक मिळाले नाही. मला वाटते आता मी ज्या वेळात पुस्तके वाचायला हवी होती त्यावेळी मला मिळाले नाहीत, परंतु ह्या पिढीला ती पुस्तके वाचायला मिळावीत हा माझा हेतू आहे. आणि आज भारताला नाचणाऱ्यांची गरज नसून वाचणाऱ्यांची आहे. जर आपण पुस्तक हे एक असा शस्त्र आहे ज्याच्यातून आपल्याला प्रचंड प्रमाणात ज्ञान उपलब्ध होतं. आणि जर मला खात्री आहे जर पुस्तक आपण वाचले आणि थोर विचारवंतांचे आपण आदर करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालले तर पुढे भारत हा संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. थँक्यू. तुम्ही माझ्या व्हिडिओजच्या सिरीजला लाईक सबस्क्राईब करा, आदर ना करा, परंतु तुमच्या एक पुस्तक वेड्या मित्राबरोबर जरूर शेअर करा. कारण जर तुम्ही शेअर केले आणि माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल आले तर मला खूप खुशी होईल. थँक्यू.